अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। माझ्या सगळ्या गोडताईंचं, मैत्रिणींचं आणि स्वामी भक्तांचं माझ्या या यूट्यूब चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे। आजचा दिवस तुम्हाला सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा, भरभराटीचा जावो आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। हिंदू धर्म ग्रंथानुसार प्रत्येक महिन्याला संकष्टी चतुर्थी येते। चतुर्थी तिथी बुद्धीचे आराध्य दैवत गणपती यांना समर्पित आहे। कोणतेही शुभ काम करण्याअगोदर गणपतीची पूजा केली जाते। गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात, म्हणून त्यांना विघ्नहर्ता असे म्हणतात। संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते। गणेशांच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं जे व्रत आहे ते सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये 2 वेळा चतुर्थी तिथीचे व्रत केले जाते। धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे जे भक्त पालन करतात त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदते असे मानले जाते। यावेळेस जुलै महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही उद्या 24 जुलै 2024 वार बुधवार या दिवशी आलेली आहे। प्रत्येकालाच या संकष्टी चतुर्थीचे व्रत करणे शक्य होत नाही, तर अशा वेळेस श्री गणेशांची उपाय तसेच सेवा करून या संपूर्ण व्रताची फलश्रुती आपल्याला मिळवता येते। तर असाच एक अत्यंत प्रभावी उपाय मी आजच्या या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे। या उपायामध्ये उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने मुलांसाठी 108 मुगाच्या दाण्यांचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यामुळे तुमच्या मुलांच्या अडचणी, त्यांचे सर्व दोष संपूर्णपणे नष्ट होण्यास मदत होईल, तशीच त्यांच्या अभ्यासात प्रगती होईल। तर हा उपाय तुम्हाला कुठे व कोणत्या वेळेमध्ये करायचा आहे आणि नंतर या मुगाच्या दाण्यांचं काय करायचं आहे याची संपूर्ण माहिती जर तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की जरूर बघा। आणि जर माझ्या चॅनेलवरती पहिल्यांदा आला असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बाजूला असणारे बेल आयकॉनचे बटन क्लिक करा, जेणेकरून माझ्या चॅनेलवरती मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। तर पहा, गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत। ते आपल्या भक्तांवर येणारी सर्व संकट, विघ्न दूर करतात। सोबतच त्यांना विद्येची देवता मानले जाते। त्यामुळे या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी हा उपाय करायचा आहे। बघा, तुमची मुलं खूप अभ्यास करत असतील, कष्ट करत असतील, मेहनत करत असतील, तरी देखील त्यांच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं असं फळ मिळत नसेल किंवा ते एखाद्या स्पर्धात्मक परीक्षेची तयारी करत असतील तेव्हा त्याच्यामध्ये देखील त्यांना म्हणावं असं यश मिळत नसेल, नशिबाची साथ मिळत नसेल, प्रत्येक गोष्टीमध्ये अडचणी येत असतील। बघा, खूप मुलं अशी असतात की भरपूर अभ्यास करतात पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नाही, त्यांचा अभ्यासात मन लागत नाही, म्हणावं तसं यश त्यांना मिळत नाही। म्हणूनच एक आई म्हणून ही चिंता आपल्याला सतावत असते। आपल्या मुलाची प्रत्येक क्षेत्रात प्रगती व्हावी, अभ्यासाच्या बाबतीत नाहीच तर नोकरी संबंधी देखील काही अशा समस्या असतात। त्यांना नोकरीमध्ये बढती मिळत नसते, म्हणावी अशी त्यांची प्रगती होत नसते, किंवा जी नोकरी आहे त्याच्यामध्ये त्यांना अजून पुढे प्रगती करायची आहे त्यामध्ये अडथळे येत असतात। तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील, हॉस्टेलला शिकायला असतील, एकापेक्षा जास्त तुमची मुले असतील किंवा मुली असतील तर या सगळ्यांसाठी हा उपाय तुम्हाला करता येणार आहे। शाळेत जाणाऱ्या मुलापासून ते व्यवसाय करणाऱ्या मुलापर्यंत प्रत्येक मुलासाठी त्याच्या आईला हा उपाय करता येणार आहे। मुलांच्या ज्याही समस्या आहेत त्या या उपायामुळे नष्ट होऊ शकतात, कारण संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्व हे जागृत असतं आणि या दिवशी केलेल्या सेवेचा, उपासनेचा तुम्हाला लाभ होतो आणि म्हणूनच हा उपाय करायचा आहे। पहा, उद्या आलेल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला पहाटे लवकर उठायचं आहे। घरातील तुमची सगळी नित्यकर्म आटपून घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला अंघोळ करायची आहे। अंघोळीनंतर सगळ्यात आधी तुम्हाला देवपूजा करायची। जर तुम्हाला शक्य असेल तर ब्रह्ममुहूर्तावर तुम्ही देवपूजा करू शकता। ब्रह्ममुहूर्तावर पूजा करणं शक्य नसेल तरी किमान 10च्या आत तरी तुम्हाला देवपूजा करायची आहे। बघा,
प्रत्येकाच्या आपल्या देवाऱ्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. तर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अथर्व शीर्षाचं पठण करत गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे. अभिषेक करण्यासाठी तुम्ही गळतीचा वापर करून देऊ शकता. गळतीखाली गणपती बाप्पांची मूर्ती ठेवून तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण चालू ठेवू शकता. तर अभिषेक करण्यासाठी तुम्ही पिण्याच्या पाण्याचा वापर करू शकता. अभिषेक झाल्यानंतर ते पाणी तीर्थ म्हणून तुमच्या मुलांना प्यायला दिले तरीही चालेल. या तीर्थामुळे तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये खूप प्रगती होते, तसेच केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहतो. त्यानंतर पंचामृताने तुम्ही बाप्पांच्या मूर्तीला अभिषेक करू शकता. अभिषेक करताना तुम्हाला ओम गण गणपतेय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. 5 वेळा पाण्याने 5 वेळा पंचामृताने असा अभिषेक करून झाल्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची, पुसून घ्यायची आणि आपल्याला ती त्यांच्या जागेवरती आसनादिस्त करायची आहे. तर ही आसनादिस्त करण्याच्या अगोदर गणपती बाप्पांना एका चौरंगावर 2 विड्याची पाने मांडायची, त्याच्यावर अक्षदा ठेवून हळदी कुंकू वाहून बाप्पांची तिथे स्थापना आपल्याला करायची आहे. जर विड्याची जवळ पानं नसतील तर तुम्ही अक्षदा ठेवून हळदी कुंकू वाहून बाप्पांची विधिवत स्थापना करू शकता. बाप्पांच्या मूर्तीला आपण आसनादिस्त केल्यानंतर आपल्याला विधिवत बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला ओलं कुंकू, अक्षदा, सुगंधी फुलं, धूप, दीप हे सगळं बाप्पांना अर्पण करून त्यांची विधिवत पूजा करायची आहे. त्याचबरोबर लाल जास्वंदाचं फूल, दुर्वांची जुडी, त्याच्यानंतर कापसाची जे वस्त्र असतात ते, त्याच्यानंतर आपल्याला जानवं हे सर्व बाप्पांना अर्पण करायचं आहे. बाप्पांना सगळ्यात आवडता असा मोदकांचा नैवेद्य अर्पण करायचा. धूप दीप ओवाळून घ्यायचं. बाप्पांची सकाळी पूजा झाल्यानंतर देखील आरती करतात आणि संध्याकाळी चंद्रोदयानंतर देखील तुम्हाला आरती करायची आहे आणि त्यानंतरच हा उपवास सोडायचा आहे. आता हा जो उपाय आपल्याला करायचा आहे तो तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळी अगदी चंद्रोदय होईपर्यंत कधीही करू शकता. तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही हा उपाय करू शकता, पण दुपारी 12 ते 12:30 या वेळेमध्ये फक्त हा उपाय करू नका. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर 108 मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. बघा, आता काही जणांचा प्रश्न असेल, आमच्याकडे अख्खे मूग नाही तर मुगाची डाळ चालेल का? तर अजिबात नाही. या उपायासाठी आपल्याला अख्खे मूगच लागणार आहे. अख्खे मूग जर तुमच्या घरात नसतील तर ते तुम्ही दुकानातून आदल्या दिवशीच आणून ठेवा. त्याच्यातले चांगले असे निवडून 108 मूग तुम्हाला घ्यायचे आहेत. आता बघा, तुमची जर 2 मुलं असतील तर 2 मुलांसाठी वेगवेगळे असे 108 दाणे घ्यायचे. 3 मुलं असतील तर 3 वेळा तुम्हाला 108 असे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत. बघा, आता हा जो उपाय आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर बसूनच करायचा आहे. तर सकाळी तुमची पूजा झाल्यानंतर तुम्ही हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी तुम्ही दिवे लागणीच्या वेळी देखील हा उपाय केला तरीही चालेल. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर हिरव्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे किंवा एखादा हिरवा ब्लाऊज पीस घ्या. तुमची जर 2 मुलं असतील तर 2 तुकडे घ्या त्या हिरव्या कलरच्या कपड्याचे, किंवा 3 मुलं असतील तर 3 कपड्याचे तुकडे घ्या. आता आपल्याला या कपड्याची पोटली तयार करायची आहे. त्यानुसारच तुम्हाला त्या आकाराचा कपडा हिरवा काढून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे 108 मुगाचे दाणे घेतलेले आहेत त्यांना अभिमंत्रित करून त्या कपड्यावरती एक करून ठेवून द्यायचे आहेत. तुमची जितकी पण मुलं आहेत, जर 1 मुलगा असेल तर 1 मुगाचा दाणा हातामध्ये घ्यायचा, 2 मुलं असतील तर 2 मुगाचे दाणे हातामध्ये घ्यायचे आणि ओम गण गणपतेय नमः असा 108 वेळा मंत्र जपत हा एक जो दाणा आहे तो मुगाचा तो हिरव्या कपड्यावर आपल्याला ठेवायचा आहे. त्याची पोटली तयार करून घ्यायची आणि त्या पोटलीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून धूप दीप तुम्हाला ओवाळून घ्यायचं आहे आणि ती पोटली गणपती बाप्पांच्या पायाजवळ थोडा वेळ ठेवायची आहे आणि हात जोडून तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होऊ दे. ज्या पण कामामध्ये किंवा अभ्यासामध्ये परीक्षेमध्ये मुलं जी पण कष्ट करतायत, मेहनत करतायत, त्या कष्टाला मेहनतीला त्यांच्या फळ दे. तुम्ही बुद्धीचे अधिपती आहात, त्यांना चांगली बुद्धी द्या, त्यांच्या अभ्यासात चांगली प्रगती होऊ द्या.
कारण चतुर्थीच्या दिवशी गणपती तत्त्व जे आहे ते जागृत असतं. तुम्ही केलेल्या सेवेचं नक्कीच तुम्हाला फळ मिळून जाईल. अशा प्रकारे तुम्हाला 108 मुगाच्या दाण्यांचा हा उपाय करायचा आहे. त्यानंतर संध्याकाळी ही पोटली तुम्हाला उचलायची आहे आणि तुमची मुलं जिथं झोपतात तिथे त्यांच्या उशाखाली ती ठेवून द्यायची आहे. तुमच्या प्रत्येक मुलाच्या नावाने जी पोटली तयार केलेली आहे ती प्रत्येकाच्या उशाखाली ठेवून द्यायची. आता जर तुमची मुलं बाहेरगावी शिकायला असतील तर ही जी बनवलेली पोटली आहे ती तुम्ही त्यांच्या एखाद्या फोटो फ्रेम असेल तर त्या फोटो फ्रेम समोर ठेवू शकता किंवा त्या मुलांच्या वस्तू असतील त्या वस्तूजवळ तुम्ही ती पोटली ठेवू शकता. मग ते त्यांचं काही साहित्य असेल किंवा त्यांची कपडे असतील त्याजवळ ती तुम्ही अभिमंत्रित केलेली मुगाच्या दाण्यांची पोटली ठेवू शकता. त्यानंतर सकाळी दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तर दुसऱ्या दिवशी गुरुवारी आहे. सकाळी लवकर उठल्यानंतर अगोदर आंघोळ करून घ्यायची आहे. आपण गणपती बाप्पांची पूजा करताना जे पण गणपती बाप्पांना अर्पण केलेले होते फुलं, अक्षदा हे सर्व काही असेल ते निर्माल्याच्या पिशवीमध्ये काढून घ्यायचं आहे. नंतर त्यांची परत पंचोपचार पूजा करून आरती करून घ्यायची. आरती झाल्यानंतर एक ताट तयार करायचं आहे. त्या ताटामध्ये तुम्हाला हळदी, कुंकू, अक्षदा, लाल जास्वंदीचं फूल, एक दुर्वांची जुडी, त्याच्यानंतर मोदक किंवा लाडू याचा प्रसाद घ्यायचा आहे. त्यानंतर ही जी पोटली आहे ती तुम्हाला त्या ताटामध्ये घ्यायची आहे. त्यानंतर हे तयार केलेलं ताट घेऊन तुम्हाला तुमच्या जवळच असलेल्या बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. त्यांची तिथे बसून विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर आपण जी पोटली तयार केली होती ती बाप्पांना अर्पण करायची आहे. मनोमन बाप्पांसमोर आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे. शक्य असेल तर तिथे बसून तुम्हाला एकदा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. आणि तुम्ही जो नैवेद्य नेलेला आहे, प्रसाद नेलेला आहे तो तेथील भाविकांमध्ये वाटप करायचा. त्यानंतर तुम्हाला घरी यायचं आहे. जर तुम्हाला अडचण आली असेल तर हा उपाय मुलांचे वडील देखील करू शकतात आणि ज्या मुलांना आई नाही तर या मुलांना वरती हे जे उपाय आहेत ते त्यांची मावशी किंवा आजी यांच्याकडून करून घेतले तरीही चालेल. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओवर माहिती? जर आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईक मित्रमंडळीपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील याची माहिती मिळेल व त्याचा फायदा घेता येईल. चला तर मग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.